प्लॉटिंगच्या वादातून 20 लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी केज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर माहिती आज 1 जानेवारी 2025 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या दरम्यान माध्यमांना दिली आहे। केज येथे घरगुती प्लॉटिंगच्या वादातून पैशाने वकील असलेल्या एका भावाने चक्क त्यांच्या सख्या भावाकडे 20 लाख रुपयाची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे। त्याचबरोबर खंडणी न दिल्यास प्लॉटिंगचा व्यवहार होऊ देणार नाही अशी धमकी देत प्लॉटच्या भोवती केलेले वॉल कंपाऊंड पाडून सुमारे 2.5 लाख रुपयाचे नुकसान केले आहे। याबाबतची अधिक माहिती अशी की केज येथील जुनेद शाकीर शेख याची केज येथे जुन्या दूध डेअरीजवळ प्लॉट आहे। या प्लॉटला त्यांनी सिमेंटचे खांब उभे करून सिमेंटच्या प्लेट्स लावून वॉल कंपाऊंड बांधलेले आहेत। त्याचा मोठा भाऊ सय्यद शाकीर शेख याने त्यांना यापूर्वी फोनवर व नातेवाईकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत प्लॉटिंगमधील 10% जमीन दे किंवा 20 लाख रुपये दे अशी मागणी केली होती। तसेच तो जर हे पैसे दिले नाही तर प्लॉटिंगमधील प्लॉटची विक्री करू देणार नाही, कंपाऊंड वॉल पाडून टाकणार अशी देखील धमकी दिली होती। केज येथील साथीदाराने कंपाऊंड वॉलमध्ये 29 डिसेंबर रोजी रात्री 10 नंतर ते 30 डिसेंबर रोजी सकाळी 9:30 दरम्यान कंपाऊंड वॉलची नासधूस करून 500 फूट लांबीचे कंपाऊंड वॉलचे अंदाजे 2 ते 2.5 लाख रुपयाचे नुकसान केले। मात्र जुनैद शेख यांनी केज पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की त्यांचा मित्र मुस्तकीन जब्बार शेख असे दोघे जण प्लॉटवर गेले, त्यावेळी त्यांना त्यांच्या प्लॉटिंगला केलेले सिमेंट कंपाऊंड वॉल पाडलेले दिसले। या प्रकरणी जुनैद शेख यांनी त्यांचा मोठा भाऊ सईद शाकीर शेख राहणार मुझफ्फरनगर हरसूल जेल रोड एन छत्रपती संभाजीनगर तसेच जावेद शाह राहणार जुना मोंढा छत्रपती संभाजीनगर, इरफान मर्तुजा शेख राहणार मुझफ्फरनगर हरसूल जेल रोड एन 13 छत्रपती संभाजीनगर व त्यांचे केज येथील इतर साथीदार यांच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती आज 1 जानेवारी रोजी माध्यमांना दुपारी 4 वाजता दिली आहे। याचा पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल श्रीकांत चौधरी हे पुढील तपास करत आहेत।